सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, रिसेंटली तुमचा 12वीचा बोर्ड एक्झामचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. अँड फर्स्ट ऑफ ऑल, ज्या पण मुलांना खूप चांगले पर्सेंटेज मिळाले आहेत, जेवढे एक्सपेक्टेड होते तेवढे त्यांना मार्क मिळाले आहेत, त्या सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स. बट आता काही मुलं अशी आहेत ज्यांना खूप टेन्शन आले, ती खूप डिमोटिवेट झाली आहेत, कारण की त्यांना 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये खूप कमी मार्क मिळाले आहेत, खूप कमी पर्सेंटेज मिळाले आहेत. अँड आता ना त्यांच्या मनात खूप काही वेगवेगळे प्रश्न येतात की दादा, जर मला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये कमी मार्क किंवा कमी पर्सेंटेज मिळाले तर पुढे काय? जर मला कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये किती मार्क रिक्वायर्ड असतात, किती पर्सेंटेज रिक्वायर्ड असतात, आणि हे 12वीचे बोर्ड एक्झामचे पर्सेंटेज नक्की मॅटर करतात का आणि कुठे मॅटर करतात? हे भरपूर प्रश्न मुलांना पडलेले आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये देणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलीत तर तुमचं पूर्ण टेन्शन कमी होऊन जाईल. ट्रस्ट मी. सो त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पुढे तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे, पूर्ण सपोर्ट करणार आहे. सो त्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. अँड ऑल्सो आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल पण आहे, तर हे पण तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. कारण की ह्याच्यावर पण मी तुम्हाला भरपूर काही स्टडी मटेरियल आणि भरपूर काही क्विक अपडेट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सो त्याच्यामुळे हे तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया की हे नक्की बोर्ड पर्सेंटेज मॅटर करतात का. एक मी तुम्हाला रियालिटी सांगतो की तुमचे 12वीचे बोर्ड पर्सेंटेज जास्त मॅटर करत नाहीत. येस, तुम्ही बरोबर ऐकलं. तुमचे 12वीचे बोर्ड पर्सेंटेज फक्त 2 ठिकाणी मॅटर करतात. नक्की कुठे मॅटर करतात? तर सगळ्यात पहिले तुमचा ॲडमिशनचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी, अँड सेकंड तुमचा प्लेसमेंटचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी. एकदा तुम्ही ॲडमिशनचा क्रायटेरिया क्लिअर केलात तर त्याच्यानंतर कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजचे टीचर्स किंवा त्या कॉलेजची फॅकल्टी तुम्हाला 12वीचे बोर्ड पर्सेंटेज विचारणार नाही आहेत. मग डायरेक्टली जेव्हा तुम्ही प्लेसमेंटला जाल, जेव्हा तुम्ही 4th इयरला जाल, जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट येतील तर त्यावेळी काही रिक्रुटर्स तुम्हाला 12वीचे बोर्ड पर्सेंटेज विचारतील. तर ह्या 2 ठिकाणीच तुमचे 12वीचे बोर्ड पर्सेंटेज मॅटर करतात. आता नक्की हा ॲडमिशनचा क्रायटेरिया काय आहे आणि हा प्लेसमेंटचा क्रायटेरिया काय आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. तर हे तुम्ही नीट ऐका. स्टार्ट करूया आपण ॲडमिशनचा क्रायटेरियाबद्दल. आता ॲडमिशनच्या क्रायटेरियाला आपण कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया असं पण बोलतो. आता कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया असं का बोलतो? कारण की जर तुम्हाला कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॅप राऊंड प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. आणि जर तुम्हाला ह्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला हा कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करावा लागतो. तर त्याच्यामुळे ह्या ॲडमिशनच्या क्रायटेरियाला आपण कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया असं पण बोलतो. आता हा कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया ना इंजिनिअरिंगचा आणि फार्मसीचा थोडा वेगवेगळा आहे. स्टार्ट करूया आपण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या क्रायटेरियाबद्दल. लक्षात घ्या की तुम्हाला 12वीला आता 3 सब्जेक्ट हे नक्कीच असतील. सगळ्यात पहिले फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. आता ह्या प्रत्येक सब्जेक्टचे टोटल मार्क किती आहेत? फिजिक्सचे 100 मार्क आहेत, केमिस्ट्रीचे 100 मार्क आहेत आणि मॅथमॅटिक्सचे 100 मार्क आहेत. आता जर ह्या तिन्ही सब्जेक्टची टोटल केली तर टोटल किती मार्क्स होतात? टोटल तुमचे 300 मार्क होतात. आता जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करायचा असेल आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स ह्या 3 सब्जेक्टमध्ये 300 पैकी मिनिमम तुम्हाला 135 मार्क मिळाले पाहिजेत. लक्षात घ्या की ह्या 3 सब्जेक्टपैकी मी तुम्हाला बोलतोय की फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स ह्या 3 सब्जेक्टमधून तुम्हाला 300 पैकी मिनिमम तुम्हाला 135 मार्क मिळाले पाहिजेत. आता जर तुम्हाला 135 मार्क्सपेक्षा 1 मार्क कमी मिळाला, म्हणजे जर तुम्हाला 134 मार्क मिळाले तरी पण चालतील, तरी पण तुम्ही इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता, तरी पण तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट जर तुम्हाला 134 पेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, म्हणजे तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅप राऊंड प्रोसेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. कारण की जर तुम्हाला 134 पेक्षा कमी मार्क मिळाले ना तर तुम्ही एलिजिबलच होणार नाही, तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसमध्ये पार्टिसिपेटच नाही करू शकणार. तर त्याच्यामुळे मिनिमम तुम्हाला 134 तरी मार्क मिळाले पाहिजेत. 134 मार्क हे तुमचा ॲक्सेप्टेबल स्कोर आहे. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी, म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी. आता जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल किंवा जर तुमची कुठलीही स्पेशल रिझर्वेशन असेल, जसे की OBC, SBC, SC ST, SCBC, VJNT, EWS, PWD किंवा जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स ह्या 3 सब्जेक्टमध्ये 300 पैकी मिनिमम तुम्हाला 120 मार्क मिळाले पाहिजेत.
जर तुम्हाला 120 पेक्षा 1 मार्क कमी मिळाला, म्हणजे जर तुम्हाला 119 मार्क मिळाले तरी पण चालतील, तुम्ही इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट जर तुम्हाला 119 पेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा. आता ह्या इथे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंट आहे ज्याची कॅटेगरी ओपन आहे. आता त्याचे रिक्वायर्ड मार्क्स किती आहेत, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्हाला एलिजिबल व्हायचं असेल तर मिनिमम किती मार्क रिक्वायर्ड आहेत, तर मिनिमम तुम्हाला 135 मार्क रिक्वायर्ड आहेत. आता ह्या कॅन्डिडेटला किती मार्क मिळालेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये ते बघा. ह्याला फिजिक्समध्ये 35 मार्क मिळालेत, केमिस्ट्रीमध्ये 56 मार्क मिळालेत, मॅथमॅटिक्समध्ये 46 मार्क मिळालेत. आता फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून 300 पैकी त्याला किती मार्क टोटल होत आहेत, तर त्याचे 300 पैकी टोटल त्याला 137 मार्क ह्या इथे मिळालेत. आता हा कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो. तर हा कॅन्डिडेट इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट घेण्यासाठी एलिजिबल आहे का? येस, एलिजिबल आहे. कारण की रिक्वायर्ड मार्क्सच ह्या ते 135 आहेत. मिनिमम 135 मार्क रिक्वायर्ड आहेत. 1 मार्क कमी मिळाला, 134 मिळाले तरी पण चालतील. बट ह्या कॅन्डिडेटचे टोटल मार्क किती होत आहेत? 300 पैकी ह्याला टोटल 137 मार्क मिळाले. सो त्याच्यामुळे हा कॅन्डिडेट इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्या इथे ना काही मुलांचा क्रायटेरिया क्लिअर होत नाही, म्हणजे त्यांचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाही. तर त्या मुलांचे प्रश्न असतात की दादा, जर माझा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून जर माझा हा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाही झाला तर माझ्यासाठी पुढे काय ऑप्शन्स आहेत. तर बघा, जर तुमचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुमच्यासाठी एक सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन सुद्धा आहे. येस, तुमच्याकडे एक लाईफलाईन सुद्धा आहे. आता ही सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन काय आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, तर हे तुम्ही नीट ऐका. सगळ्यात पहिले, जर तुमचं फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून जर तुमचा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नसेल, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 135 मार्क किंवा रिझर्व कॅटेगरीसाठी मिनिमम 120 मार्क एवढे तुम्हाला मिळत नसतील, म्हणजे जर तुमचं ग्रुपिंग क्रायटेरियाच क्लिअर होत नसेल तर तुम्ही हा जो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे ना, ह्याला तुम्ही रिप्लेस करू शकता बायफोकल सब्जेक्टने. आता बायफोकल सब्जेक्ट कोणते कोणते आहेत तर हे तुम्ही बघा. जसे की बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेटिक्स अँड प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स अँड एंटरप्रेन्योरशिप. आता ह्या लिस्टपैकी कुठला तरी एक सब्जेक्ट तुम्हाला आता 12वीला असेल. सो जर तुमचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून जर तुमचा कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नसेल, जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीला ह्या बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. ह्याचा मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंट आहे ज्याची कॅटेगरी ओपन आहे आणि त्याचा 12वीला बायफोकल सब्जेक्ट होता कॉम्प्युटर सायन्स. आता त्याला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स ह्या तिन्ही सब्जेक्ट मिळून त्याला 300 पैकी किती मार्क मिळाले आहेत, त्याला 300 पैकी 120 मार्क मिळाले आहेत. आता हा कॅन्डिडेट कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करतोय का, ह्याचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होतोय का, नाही. कारण की हा कॅन्डिडेट आहे ओपन कॅटेगरीबद्दल. आता ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम किती मार्क रिक्वायर्ड आहेत, मिनिमम 135 मार्क रिक्वायर्ड आहेत 300 पैकी. आता ह्या कॅन्डिडेटला आहेत 120 मार्क, तर हा कॅन्डिडेट कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करत नाहीये. बट ह्या कॅन्डिडेटचा बायफोकल सब्जेक्ट आहे कॉम्प्युटर सायन्स. आता जर ह्या कॅन्डिडेटचा फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून जर त्याचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर हा कॅन्डिडेट केमिस्ट्रीला बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकतो. म्हणजेच काय की केमिस्ट्रीला तो CS ने रिप्लेस करू शकतो. म्हणजे फिजिक्स प्लस CS प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून हा त्याचा कॅप एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकतो. बट ह्या इथे एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय आहे ना, की तुमचा CSचा पेपर हा तुमचा 200 मार्कांचा असतो, बरोबर की नाही. तुमचा CSचा पेपर हा तुमचा 200 मार्कांचा असतो. आता हा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी जर तुम्ही CS हा ॲज अ बायफोकल सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करत असाल तर तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळाले हे सगळे मार्क काउंट नाही करायचे आहेत. तुम्हाला 200 पैकी सगळे मार्क काउंट नाही करायचे आहेत. तुम्हाला CSचा पेपर तुम्हाला 100 पैकी CSच्या पेपरमध्ये तुम्हाला 100 पैकी किती मार्क मिळाले आहेत हे तुम्हाला काउंट करायचं. जसं की जर तुम्हाला 200 पैकी CSमध्ये मिनिमम 140 मार्क एवढे तुम्हाला मिळाले असतील. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला CSमध्ये 200 पैकी 140 मार्क मिळाले असतील तर तुम्हाला हे सगळे 140 मार्क कन्सिडर नाही करायचे आहेत. त्याला तुम्हाला 100 पैकी किती मार्क मिळालेत हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला 140 मार्क मिळाले असतील तर 100 पैकी तुम्हाला 70 मार्क मिळाले आहेत, तर असं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे फिजिक्स प्लस CSचे 100 पैकी किती मार्क मिळालेत, 70 मार्क मिळाले असतील तर 70. जर तुम्हाला 70 मार्क मिळाले असतील तर फिजिक्स प्लस CS प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून तुम्ही तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकता.
आय होप हे तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. जर काही डाऊट्स असतील तर हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर तुमचा बायोलॉजी असेल, म्हणजे जर तुम्ही 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स प्लस बायोलॉजी हे चारही सब्जेक्ट घेतले असतील तर तुम्ही केमिस्ट्रीला बायोलॉजीनी पण रिप्लेस करू शकता. येस, जर तुम्हाला बायोलॉजीमध्ये चांगले मार्क मिळाले असतील तर तुम्ही बायोलॉजीनी पण रिप्लेस करू शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्या पॉईंटला ना भरपूर मुलांचे असे प्रश्न असतात की दादा, जर आम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी फिजिक्सला रिप्लेस केलं तर चालेल का? आम्ही फिजिक्सला रिप्लेस करू शकतो का? कारण की भरपूर मुलांना ना फिजिक्समध्ये खूप कमी मार्क मिळालेत. तर आम्ही फिजिक्सला रिप्लेस करू शकतो का? आम्ही मॅथमॅटिक्सला रिप्लेस करू शकतो का? तर बघा, ह्या इथे एक ऑफिशियल रूल आहे. ऑफिशियल रूल काय आहे ना, की जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करायचा असेल, सो तुम्हाला फिजिक्स प्लस मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. कंपल्सरी सब्जेक्ट म्हणजेच काय, की तुम्ही फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स ह्या सब्जेक्टला रिप्लेस नाही करू शकत. हा जो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे ना, हाच तुमचा रिप्लेसेबल सब्जेक्ट आहे. ह्यालाच तुम्ही बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचा रिप्लेस नाही करू शकत बिकॉज ते कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. फक्त केमिस्ट्रीच हा एक सब्जेक्ट आहे ज्याला तुम्ही बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा, आय गॉट इट, मला हे समजलं. म्हणजे मला समजेल की जेवढं पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय हे तुम्हाला समजतंय की नाही. तर त्यामुळे कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आता ह्या इकडे पण मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत ना, की तुम्ही सब्जेक्टला ॲड नाही करू शकत. म्हणजे काही मुलांचे प्रश्न असतात की दादा, आम्ही बायफोकल सब्जेक्टला ॲड करू शकतो का? म्हणजेच फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स प्लस CS म्हणजे असे 4 सब्जेक्ट कन्सिडर करून आम्ही आमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकतो का? तसं तुम्ही नाही करू शकत. तुम्ही सब्जेक्टला ॲड नाही करू शकत. तुम्ही रिप्लेस करू शकता, केमिस्ट्रीला बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता. बट ह्या येते 4th सब्जेक्ट म्हणून तुम्ही बायफोकल सब्जेक्टला ॲड नाही करू शकत. सेकंड पॉईंट आहे की तुमच्या लँग्वेजेसचे सब्जेक्ट कन्सिडर होत नाहीत. म्हणजे जसं की इंग्लिश, मराठी किंवा हिंदी हे तुमचे सब्जेक्ट कन्सिडर होत नाहीत तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी. ऑल्सो काही मुलांचे प्रश्न असतात की दादा, माझा जॉग्रफी होता, तर जॉग्रफी हा आमचा बायफोकल सब्जेक्ट आहे का? आम्ही जॉग्रफीने रिप्लेस करू शकतो का? तर तसं नाही. जॉग्रफी पण तुमचा कन्सिडर होत नाही. जे पण मी तुम्हाला लिस्ट दाखवली आहे बायफोकल सब्जेक्टची, तेवढेच तुम्ही बायफोकल सब्जेक्ट यूज करू शकता. त्याच्यापैकी जर तुमचा कुठला सब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टने तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता. तुम्ही जॉग्रफीने रिप्लेस नाही करू शकत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्या इकडे काही मुलांचे असे पण प्रश्न असतात की दादा, हे सब्जेक्ट रिप्लेसमेंटचं आम्हाला कळालं, बट ही प्रोसेस आम्हाला करायची कधी आहे? आम्ही सब्जेक्ट रिप्लेस कधी करू शकतो? सो बघा, जेव्हा पण तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल ना, जेव्हा तुमची कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल, जेव्हा तुम्हाला फॉर्म मिळतील ते भरण्यासाठी, तर त्यावेळी तुम्हाला तुमचे 12वीचे मार्क एंटर करावे लागतात आणि त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचे सब्जेक्ट रिप्लेसमेंट होऊन जातं. म्हणजे पूर्ण ती ऑटोमेटेड सिस्टीम आहे, ती पूर्ण डिटेक्ट करते की तुमचा ह्या इथे PCA म्हणून जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर ते ऑटोमॅटिकली बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करून टाकतात. तर तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू होईल ना, तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला गाईड करेन. मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन की नक्की तुम्हाला ही सगळी प्रोसेस कशी करायची. आणि फक्त ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगपर्यंतच नाही, तर पूर्ण तुमचं ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे. तर त्याचं तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. अँड ऑल्सो आपली ॲडमिशन प्रोसेससाठी पर्सनल काउन्सिलिंग पण लॉन्च होणार आहे. आणि ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मी तुम्हाला भरपूर काही फीचर्स प्रोव्हाइड करणार आहे. तर हे सगळे फीचर्स तुम्हाला जर पाहिजे असतील, जर तुम्हाला कॅपराऊंड प्रोसेसमध्ये, तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पर्सनल गायडन्स पाहिजे असेल, तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता. ह्याच्यामध्ये मी तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवून देईन, ज्याच्याने तुमचं एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊन जाईल. तर त्याच्यामुळे ही काउन्सिलिंगची बॅच लवकरच लॉन्च होणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्येच ही मी लॉन्च करणार आहे. त्याची अनाउन्समेंट पण मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर काउन्सिलिंगसाठी इंटरेस्टेड असाल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण बघूया फार्मसीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता जर तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाम नंतर फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करावं लागेल. आता हा क्रायटेरिया काय आहे तर बघा, तुम्हाला आता 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये हे 3 सब्जेक्ट तर नक्कीच असतील, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. ह्या तिन्ही सब्जेक्टचे टोटल मार्क किती आहेत? फिजिक्सचे 100 मार्क, केमिस्ट्रीचे 100 मार्क अँड बायोलॉजीचे 100 मार्क. आता हे तिन्ही सब्जेक्टचे टोटल मार्क मिळून टोटल किती मार्क होत आहेत? टोटल तुमचे 300 मार्क या इथे होत आहेत. सो जर तुम्हाला फार्मसीचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करायचा असेल आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल, तर तुमचा फिजिक्स
प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे तिन्ही सब्जेक्ट मिळून 300 पैकी मिनिमम तुमचे 135 मार्क झाले पाहिजेत। जर तुमचे 135 मार्क्सपेक्षा 1 मार्क कमी होत असेल, म्हणजे जर तुम्हाला 300 पैकी 134 मार्क मिळत असतील तरी पण चालेल, तरी पण तुम्ही फार्मसीच्या कॅपराउंड प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एलिजिबल आहात। बट जर तुम्हाला 134 पेक्षा कमी मार्क मिळत असतील तर चालणार नाही, तुम्ही फार्मसीच्या कॅप प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, कारण की तुमचा हा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होणार नाही। हे झालं ओपन कॅटेगरीसाठी। जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल किंवा जर तुमचे स्पेशल रिझर्वेशन असेल, नक्की रिझर्व्ह कॅटेगरी कोणते आहेत आणि स्पेशल रिझर्वेशन कोणते आहेत तर हे मी तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये ह्या इथे दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता। आता ह्या इथे जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे तिन्ही सब्जेक्ट मिळून तुम्हाला 300 पैकी मिनिमम तुमचे 120 मार्क झाले पाहिजेत। जर तुमचे 1 मार्क कमी होत असेल, म्हणजे जर तुम्हाला 120 पेक्षा 1 मार्क कमी मिळत असेल, 300 पैकी जर तुमचे 119 मार्क होत असतील तरी पण चालेल, हा पण तुमचा ॲक्सेप्टेबल स्कोर आहे, तरी पण तुम्ही फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता। बट 119 पेक्षा कमी मार्क मिळाले तर चालणार नाही, तुम्ही हा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाही करू शकत। आता ह्या पॉईंटला ना भरपूर मुलं अशी असतात ज्यांचा हा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाही, तर त्या मुलांना प्रश्न पडतो की दादा आता पुढे काय? तर बघा, तुमच्या फार्मसीसाठी पण एक सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन आहे। सब्जेक्ट रिप्लेसमेंटची लाईफलाईन काय आहे ना, की जर तुमचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे तिन्ही सब्जेक्ट मिळून जर तुमचा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर हा जो बायोलॉजीचा सब्जेक्ट आहे ना, ह्याला तुम्ही मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता। म्हणजे फॉर एक्झाम्पल फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी इथे तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नाही आहे, सो ह्या इथे जर तुमचा मॅथमॅटिक्सचा पण सब्जेक्ट असेल, तुम्ही 12वीमध्ये PCMB हे तुम्ही सगळे सब्जेक्ट घेतलेले असतील तर तुम्ही बायोलॉजीला मॅथ्सने रिप्लेस करू शकता, म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे असं करून तुम्ही तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकता। आता जसं की इंजिनिअरिंगला भरपूर सब्जेक्ट आहेत, बायफोकल सब्जेक्ट म्हणून भरपूर आहेत, तसं आपला फार्मसीला नाही आहे। फार्मसीला फक्त एकच सब्जेक्ट आहे, तो आहे मॅथमॅटिक्स। सो जर तुमचा बायोलॉजीने क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही बायोलॉजीला मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता, हे तुम्हाला समजलेलं असेल। आता ह्या पॉईंटला पण भरपूर मुलांचे प्रश्न असतात की दादा जर माझा बायोलॉजीला चांगले मार्क असतील, फिजिक्समध्ये कमी मार्क असतील तर मी फिजिक्सला रिप्लेस करू शकतो का मॅथ्सने? तर तसं तुम्ही नाही करू शकत, कारण की इकडे एक रूल आहे, हा एक ऑफिशियल रूल आहे की फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट असतात, ह्याला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत। बायोलॉजीच हा एक असा सब्जेक्ट आहे जो रिप्लेसेबल सब्जेक्ट आहे, ह्यालाच तुम्ही बायफोकल सब्जेक्टने रिप्लेस करू शकता, म्हणजे बायोलॉजीलाच तुम्ही मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता। आता आपण बघूया प्लेसमेंटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया। आता जेव्हा पण तुमचा एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल आणि तुम्ही कॉलेजच्या 4th इयरला जाल, म्हणजे तुम्ही कॉलेजच्या लास्ट इयरला जाल, तर तेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये कंपनीज येतील तुम्हाला प्लेसमेंट देण्यासाठी। आता त्यावेळी ना प्लेसमेंटच्या वेळी काही कंपनीचा क्रायटेरिया असतो की ज्या पण मुलांना 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये ओव्हरऑल 60% असतील तीच मुलं आमच्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकतात, तीच मुलं आमच्या कंपनीच्या प्लेसमेंटसाठी बसू शकतात, असा काही कंपनीचा क्रायटेरिया असतो। आता हा 60%चा क्रायटेरिया सगळ्या कंपनीचा कंपल्सरी असतो का, म्हणजे सगळ्या कंपनीचा कॉमन असतो का? तर तसं नाही आहे। काही कंपनीचा 65%चा क्रायटेरिया असतो, काही कंपनीचा 70%चा क्रायटेरिया असतो, काही कंपनीचा 80 किंवा 85%चा पण क्रायटेरिया असतो। बेसिकली कंपनीज क्रायटेरिया का लावतात माहिती आहेत का? तर मुलांना फिल्टर आउट करण्यासाठी, कारण की एका ब्रांचमध्ये भरपूर मुलं असतात आणि जर ती कंपनी त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट द्यायला जात असेल तर कंपनी तर सगळ्याच मुलांना नाही घेऊ शकत, तर त्यामुळे कंपनी मुलांना फिल्टर आउट करण्यासाठी हा प्लेसमेंटचा क्रायटेरिया लावत असते। मग दादा हा प्लेसमेंटचा क्रायटेरिया सगळ्या कंपनीचा असतोच का, म्हणजे हे क्रायटेरिया क्लिअर करावं लागतोच का? तर बघा, मोस्टली जेवढे पण कंपनीज आहेत त्याच्यामधल्या काही कंपनीचा असा क्रायटेरिया असतो की मुलांना 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये एवढे पर्सेंटेज ओव्हरऑल मिळाले पाहिजेत। बट काही कंपनीज असे पण असतात ज्यांचा कुठलाही क्रायटेरिया नसतो, म्हणजे मुलांना 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये कितीही मार्क असू देत, कितीही पर्सेंटेज असू देत, म्हणजे 60% असू देत किंवा 60पेक्षा कमी पर्सेंटेज असतील, 50 असतील, 55 असतील, कितीही पण पर्सेंटेज असतील तरी पण तुम्ही त्या कंपनीला अप्लाय करू शकता। असे पण काही कंपनीज आहेत ज्यांचा कुठलाही एलिजिबिलिटी क्रायटेरिया नसतो, बट काही कंपनीज असे पण असतात ज्यांचा हा 60%चा किंवा 65-70%चा क्रायटेरिया असतो। आता ह्या इकडे काही लोक असतील जे बोलतील की असा कुठलाही क्रायटेरिया नसतो, हे जस्ट म्हणजे असंच तुम्हाला सांगतात। तर बघा, जर तुमचे कुठले सिनियर फ्रेंड्स असतील, जर तुमचे असे कुठले मित्र असतील जे आता इंजिनिअरिंगमध्ये आहेत, जे इंजिनिअरिंग शिकतायत, जे आता कॉलेजमध्ये आहेत, तर त्या मुलांना तुम्ही विचारू शकता, त्या मुलांना तुम्ही विचारा की तुमच्या कॉलेजमध्ये असा कुठला क्रायटेरिया आहे का, कंपनीज तुमच्या कॉलेजमध्ये असा कुठला क्रायटेरिया लावतात का, तुम्ही त्यांना विचारून ही तुम्ही इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करू शकता। बट मी तुम्हाला सांगतो
की भरपूर कंपनीज असे असतात ज्यांचा कुठलाही क्रायटेरिया नसतो, बट काही कंपनीज असे पण असतात ज्यांचा हा 60%चा क्रायटेरिया असतो. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला इथपर्यंत सगळं काही क्लिअर झालं असेल तर हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की इथपर्यंत मी जेवढं पण तुम्हाला समजवलं आहे हे सगळं तुम्हाला समजले की नाही. तर त्यामुळे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा, आय गॉट इट, मला हे सगळं समजलं आहे. अँड ऑल्सो जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला ना हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा, कारण की जेवढं तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप कराल तेवढे ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्यामुळे हाईप करायला विसरू नका. अँड ऑल्सो आपलं व्हॉट्सॲप चॅनल आहे, तर हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्याच्यावर पण मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो आणि ॲडमिशन प्रोसेसपर्यंत ह्याच्यावर सगळी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो आपला एक इंस्टाग्राम ID आहे. जर तुम्हाला पर्सनल डाऊट्स असतील, मला काही डाऊट्स विचारायचे असतील तर डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामवर मी तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय करायचा प्रयत्न करत असतो. सो त्याच्यामुळे इंस्टाग्रामवर मला तुम्ही नक्की फॉलो करा. ह्या इंस्टाग्राम IDची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.